नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत गुढी वस्त्र कसं शिवायचं. ते गुढी वस्त्र किंवा शाही गुढी वस्त्र किंवा गुढीची साडी असं आपण म्हणूया. तर बघा, एका साईडला मी 30 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि एका साईडला मी 15 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तिरपी रेषा मी आखून घेतलेली आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर तिरपी रेषा मी आखून घेतलेली आहे आणि ती तिरपी रेषा आता मी कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहे आणि आता दोन पार्ट आपले झालेले आहेत कट. तर एका पार्टला सुद्धा मी मार्किंग करून घेत आहे. एका साईडला 15 इंचावर आणि दुसऱ्या साईडला 11 इंचावर अशा प्रकारे मी तिरपी रेषा आखून दोन्ही साईडला मार्किंग करून तो कापडसुद्धा मी कट करून घेणार आहे. तर कापड तिरप्या रेषेत आपण कट करून घेऊया आणि जे दोन्ही कट केलेले कापड आहेत ते आपण अटॅच करून घेऊया बघा मशीनवर. तर बघा, आता दोन्ही कापड आपण अटॅच करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे अटॅच करून घेतल्यानंतर जी शिलाई असते ती पण आतमध्ये दुमडून घ्यायची आणि शिलाई मारून घ्यायची, जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती दोन्ही साईडला पण दिसत नाही. खालतून आणि वरतून दोन्ही साईडला पण शिलाई लॉक होऊन जाते आणि धागे वगैरे काहीच दिसत नाही. तर अशा प्रकारे एक्स्ट्राचा कापड असला तो आपण कट करून घ्यायचा तिरप्यामध्ये. आणि मी बरोबर 11 इंचावर मार्किंग करून घेत आहे दुसऱ्या साईडला आणि तेवढा कापड मी कट करून घेत आहे बघा. आणि जो राहिलेला आपला कापड आहे ना शिल्लक, तो पण आपण कॅपसाठी आता यूज करणार आहोत नंतर. तर बघा, आता ज्या 30 इंच जिकडून मार्किंग होती तिकडून मी लेस लावून घेतलेली आहे आणि पायपिंग करून घेतलेली आहे बघा. तर आता आपण बघा, आपल्या साईडला 30 इंच कापड ठेवायचा आणि 2 इंच आपण मार्किंग करून घ्यायची. 2 इंचावर रेषा आखून घ्यायची आणि त्या 2 इंचावर कापड ठेवून आपण त्या रेषेवरच बघा प्लेटा ठेवायच्या आहेत. तर बघा, आपण 2 इंच कापड सोडून द्यायचा आणि त्यानंतरच आपण प्लेटा ठेवायच्या आहेत. तर प्लेटा आपल्या एकावर एक आल्या पाहिजे बघा मैत्रिणींनो. तर प्लेटा अशा व्यवस्थित ठेवायच्या, प्रॉपर ठेवायच्या. थोडा वेळ लागला तर चालेल मैत्रिणींनो, पण प्लेटा व्यवस्थित आल्या पाहिजे. आपली जे गुढी वस्त्र आहे ते खूप सुंदर असं दिसलं पाहिजे, शिवून तयार झालेलं पाहिजे. तर बघा, मी एकावर एक ठेवून हाताने प्रेस करून घेत आहे, जेणेकरून आपला कापड आहे ना खूप असा व्यवस्थित दिसेल. तर असंच प्लेटावर ठेवायच्या हाताने आणि प्रॉपर तऱ्हेने त्यावर हाताने प्रेस करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर प्रेस असेल तर तुम्ही प्रेस करू शकता, पण मी हातानेच प्रेस करून घेत आहे प्लेटा ठेवल्यानंतर. तर बघा, अशा प्रकारे प्लेटा ठेवायची आणि जी आखरीची प्लेट आहे ती आपण उभी ठेवायची आहे मैत्रिणींनो. उभी ठेवायची आहे, काठ असा उभा ठेवायचा आहे बघा. आणि खालतून आपलं तिरकस येईल बघा. खालतून जो काठ आहे तो तिरका येईल आणि वरतून जो काठ आहे तो आपला सरळ येईल. तर अशा प्रकारे आपण प्रॉपर अशा एकावर एक प्लेटा ठेवून घ्यायच्या आहेत. आणि जो आपल्या साईडकडला जो काठाचा कापड आहे काठाच्या समोर जातो, काठाच्या खाली दाबून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही, काठाच्या खाली दाबून घ्यायचा आहे तो कापड आणि प्रॉपर तऱ्हेने एकावर एक प्लेटा व्यवस्थित आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. आणि आपण तिथे बघा, चेक केल्यानंतर हाताने प्रेस करून आपण व्यवस्थितपणे तिथे टाचण्या लावून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला कापड हलणार नाही आणि आपल्या प्लेटा पण हलणार नाहीत. तर बघा, आता आपण मशीनवर जाऊया आणि आपल्या ज्या प्लेटा आहे त्या आपण शिवून घेऊया. तर बघा, आपण आता तिथे शिलाई मारून घेणार आहोत. तर शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कापड आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता जो आपण तुकडा ठेवला होता काठाचा, तर तो आता कापड आपला कॅपसाठी यूज होईल. तर आपण आता कापड दोन्ही साईडला खाली टर्न म्हणजे राईट साईड आपण खाली ठेवून त्यावर शिलाई मारून घेणार आहोत. आणि तिथे एक मी लेससुद्धा लावून घेणार आहे. जी मी साडीला लेस लावली तीच लेस तिथे लावणार आहे. तर बघा, लेस लावल्यानंतर मी 5.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि तिथे एक सरळ रेषा आखून घेतलेली आहे. तर 5.5 इंचावर मी दोन्ही नॉड लावणार आहे बघा, दोऱ्या. तर दोन्ही नॉड मी दोन्ही काठाने लावून घेतलेले आहे. आणि बघा, आता तिथे एक शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर जो आपला काठाचा दुसऱ्या साईडचा कापड होता तिथे मी एक पायपिंग करून घेणार आहे, गोट मारून घेणार आहे. आणि गोट मारल्यानंतर तो कापड आहे ना आपण व्यवस्थित दोऱ्या आतमध्ये ठेवून शिलाईवर येणार नाही अशा प्रकारे दोऱ्या ठेवून आपण तिन्ही साईडला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना पहिले आपण व्यवस्थितपणे लॉक करून घ्यायची आहे, म्हणजे समोर मागे शिलाई करून आपण तिन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आपल्या दोऱ्या व्यवस्थित शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घेत आपण शिलाई मारून घ्यायची आहे. आणि आखरीला
आपण लॉक करून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचा कापड जो आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आणि जिथे आपण नॉड लावली होती ना, जे कोणते आहेत कोपरे आहेत तिथे आपण कैचीने कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे कोणते आहेत ते व्यवस्थितपणे बाहेर येईल आणि आपल्या दोऱ्या व्यवस्थितपणे फिनिशिंगसहित आपलं कॅप खूप सुंदर दिसेल. तर आपण राईट साईडला आता टर्न करून घेऊया. तर राईट साईडला केल्यानंतर बघा आता तिन्ही साईडला आपण तिथे टॉप स्टिच मारून घेऊया. तर मी टॉप स्टिच मारून घेतलेली आहे बघा, आणि किती सुंदर आपली अशी कॅप तयार झालेली आहे. तर एक्स्ट्राचा धागे दोरे बसले असले तर काढून घ्यायचे. आणि बघा किती सुंदर आपली कॅप तयार झालेली आहे. तर आपण आता दोऱ्यांसाठी लटकन पण करून घेऊया. तर एक काठाचा कापड होता शिल्लक, त्याचंच मी लटकन करून घेत आहे बघा. तर किती सुंदर लटकन आपले असे तयार झालेले आहेत. तर बघा थोडी दोरी ओढून घ्यायची आपली, तर आपले लटकन इझिली आपले बाहेर निघून जाते आणि काठाचं लटकन खूप सुंदर दिसत आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही लटकन तयार करून घेतलेले आहे बघा. तर किती सुंदर आपली गुढी तयार झालेली आहे बघा मैत्रिणींनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? यूजफुल वाटला ना? तर यूजफुल वाटला असेल आजचा व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. जय महाराष्ट्र.